नवीन दुकान स्पेअर पार्टचं सुरू केलंय, पण ग्राहकच येत नाहीत. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप जणांच्या मनाला लागणार आहे. तुम्ही लाखो रुपये खर्च करून नवीन स्पेअर पार्टचं दुकान सुरू केलंय. तुमचं लोकेशन पण एकदम मस्त घेतलंय, दुकान एकदम झकास सजवलंय. रॅकमध्ये नवीन नवीन स्पेअर पार्ट्स तुम्ही ठेवलेले आहेत, सगळे रॅक्स पूर्णपणे भरलेले आहेत. पण संध्याकाळ झाली तरी तुमच्या दुकानाला ग्राहकच नाही. मग अशा टायमाला आपल्या मनात एक प्रश्न येतो, मी नेमकी चूक कुठे केली आहे? मित्रांनो, हा प्रश्न फक्त तुमचा नाही आहे. आज महाराष्ट्रात हजारो नवीन स्पेअर पार्ट दुकानदार हा अनुभव घेत असतात. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, दुकान उघडल्याने ग्राहक येत नाहीत, विश्वास उभा केल्यावर ग्राहक येतो. हा फरक समजला तर तुमचा व्यवसाय बदलायला वेळ लागणार नाही. आपण एक छोटंसं उदाहरण बघू. समजा तुमच्या भागात 2 दुकानं आहेत. पहिल्या दुकानात खूप स्टॉक आहे, पण दुकानदार ग्राहकाकडे नीट लक्ष देत नाही. आणि दुसऱ्या दुकानात स्टॉक थोडा कमी आहे, पण दुकानदार काय करतो, तो ग्राहक आला की त्याचं नाव लक्षात ठेवतो, त्याला योग्य पार्ट देतो, फोनवर पार्ट उपलब्ध आहे का ते त्याला फोन करून सांगतो, आणि गरज पडली तर तो पार्ट त्याला मागून सुद्धा देतो एका टायमाला जर आपल्याकडे पार्ट नसेल तर. आता सांगा, ग्राहक पुन्हा कुठे जाईल, कुठल्या दुकानात जाईल? उत्तर अगदी सोपं आहे, जिथे त्याला महत्त्व मिळतं, जिथे त्याचा वेळ वाचतो आणि जिथे त्याला विश्वास मिळतो. व्यवसायात फक्त पार्ट्स विकले जात नाहीत, विश्वास विकला जातो. आणखीन एक मोठी चूक अनेक दुकानदार करतात, ते दुकान सुरू करतात आणि वाट बघतात की ग्राहक स्वतःहून येतील. पण आजचा काळ बदललेला आहे, पहिल्यासारखा आता काळ राहिलेला नाही. आजचा ग्राहक तुम्हाला मोबाईलवर शोधत असतो, त्यामुळे तुम्हाला मोबाईलमध्ये शिरावं लागतं. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, गुगल हे सगळं तुमच्या दुकानाचे 24 तास काम करणारे सेल्समन आहेत, असं समजून चला. जर लोकांना तुमच्या दुकानाबद्दल माहितीच नाही तर ते येणारच कसे? फक्त बोर्ड लावून व्यवसायाचं चालत नाही. तुम्ही बोर्ड अगदी लाईटवाला कराल, काही उपयोग नाही होत. लोकांच्या मनात जागा बनवावी लागते, लोकांना रोज तुम्ही दिसावं लागतं. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, ग्राहकाला फक्त स्वस्त पार्ट देऊ नका. बरेचसे दुकान काय करतात, स्वस्त पार्ट देतात, पण नुसतं ग्राहकाला स्वस्त पार्ट नको हवा असतो, त्याला योग्य पार्ट हवा असतो, ओरिजिनल हवा असतो, वॉरंटी हवी असते, आणि गरज पडली तर विक्रीनंतर त्या माणसाला तुम्हाला मदत करणारा दुकानदार हवा असतो. हे दिलं ना तर ग्राहक एकटा येणार नाही परत तुमच्याकडे, तो आणखी 4 लोकांना तुमच्याकडे घेऊन येतो, आणखी 4 ग्राहक तुमच्याकडे घेऊन येतो. लक्षात ठेवा, व्यवसायात आहे ना, जाहिरात हा कधी खर्च नाही आहे, ती तुमची गुंतवणूक आहे. हे ज्याला कळलं ना, तो व्यवसायात अगदी 100% यशस्वी होतो. कारण आज ज्याने तुम्हाला पाहिलंय तो कदाचित आज ग्राहक नसेल, पण उद्या त्याच्या मित्राची बाईक बंद पडली, सर्वात पहिलं तुमचं दुकान आठवलं पाहिजे. हेच तर ब्रँडिंग आहे. मित्रांनो, पहिले 3 महिने शांत असतील, 6 महिने संघर्ष असेल, कधी कधी 1 वर्षही तुमचा कठीण जातो नवीन व्यवसाय सुरू करताना. पण याचा अर्थ व्यवसाय चुकीचा आहे असा होत नाही, कारण ऑटोमोबाईल्स हा व्यवसाय चुकीचा असूच शकत नाही. आजच्या काळात ऑटोमोबाईल सारखा बिझनेस नाही आहे. काय होतं माहिती का, याचा अर्थ असा निघतो की तुम्ही लोकांपर्यंत अजून पोचलेलंच नाही, तुम्ही लोकांचा अजून विश्वासच जिंकलेला नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दुकानात पडलेला प्रत्येक पार्ट विकला जाईल जर लोकांना तुमच्यावर विश्वास वाटला तर. आणि हा विश्वास एका दिवसात तयार होतो का? तर नाही होत. तो तयार होतो चांगल्या वागणुकीने, योग्य मार्गदर्शनाने आणि प्रामाणिक व्यवहाराने, आणि नेहमी आपल्या बिझनेसमध्ये सातत्य राखल्याने. म्हणून आज जर तुमच्या दुकानात ग्राहक कमी असतील तर अजिबात निराश होऊ नका. स्वतःला विचारा, मी आज किती नवीन लोकांपर्यंत पोहोचलोय? मी किती मेकॅनिकची आज नवीन ओळख वाढवलेली आहे? मी किती लोकांना माझ्या दुकानाबद्दल सांगितलंय? मी सोशल मीडियावर किती सक्रिय आहे? हे प्रश्न रोज स्वतःला विचारले ना तर उत्तर मिळायला उशीर लागत नाही. आणि तुम्हाला शेवटी सांगतो, AR ऑटो स्पेअर अपचा एकच विश्वास आहे, स्पेअर पार्टचा व्यवसाय हा फक्त माल विकण्याचा व्यवसाय नाही आहे, तो नाती जोडण्याचा व्यवसाय आहे. एक समाधानी ग्राहक हा 1000 रुपयाच्या जाहिरातीपेक्षा जास्त किमतीचा असतो. म्हणून ग्राहकाला पार्ट देण्यापूर्वी विश्वास द्या, किंमत सांगण्यापूर्वी मार्गदर्शन करा, आणि विक्री झाल्यानंतरही त्याही संपर्क कायम ठेवा. मित्रांनो, लक्षात ठेवा, दुकान मोठं असण्यापेक्षा लोकांच्या मनात तुमचं नाव मोठं असणं जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्हालाही स्पेअर पार्टचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा सुरू केलेला व्यवसाय पुढच्या पातळीवर न्यायचा असेल तर AR ऑटो स्पेअर अप तुमच्या सोबत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत, एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.